आणि त्याचमुळं पुत्र संतान जरी झालं तरी मानवाची सामान्य मानवाची सुख दुःख तुला लक्ष्मी मातेचा अपमान केला आणि म्हणूनच मान ताणे गेलेला असा या भोगावाच लागेल. तुम्ही तरी घडू नाही तो प्रकार या ठिकाणी घडला गेला. तिच्या मुखातून एका मरणाचं नाव यावं मंद क्रोधित व्हावे मंत्रीला शाप द्यावा आणि हे पहारी सारी देवी या ठिकाणी आपापल्या असुर सोडून निघून गेले. किती झालं ते देवतांचं अभिनय. देवता ज्याप्रमाणे वागतील त्याप्रमाणे मलाही मागावं लागतं. माझा राजराज आहे समान अगं काय केलं देवतांच्या पुष्कर माननी सभेत ताठ माननं वावरणारा देवराज देवेंद्र आज खिन्न वदनानं वसुंधरेकडे पाहतो. अगं तुझ्याकडून अशी अपेक्षा असावी आम्हाला. देवेंद्र महाराज नकळत भाषा मुखात त्या राजकर्त्याचं नाव आलं. हे मुद्दा मी नाही केलं हो, पण मला सांग हो का ही नाटिका सादर करण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं या देव दरबारात हा पहिलाच प्रयत्न आहे. ही नाटिका सादर करत असताना नकळत आमच्यातून एखादा तर अपराध घडला असेल तर या साऱ्या देवतांनी मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करावी. आम्ही प्रत्येकाच्या चरण धरले पण कुणीच मला क्षमा केली नाही. चुके तो मानव आणि न चुके तो देव. हाच अपराध एखाद्या मरत मानवाकरवी घडला असता मी समजू शकलो असतो. स्वर्ग साम्राज्यातील रत्न असतो देवतांचे ठेव आहेस देवतातील एक घटक आहेस. अरे देवतातील घटक असून सुद्धा अक्षम्य अपराध तुझ्याकरवी घडला. भरत मुनीने शाप दिला तुला. काय चुकलं त्यांचं. नाट्य क्षेत्राच्या अभ्यासक भरत मुनी आहे. त्यांना राग येणं साहजिकच होतं. रागाच्या भरात त्यांनी मला शाप दिला. एका सामान्य मानवाचं जीवन मला जगावं लागेल. निश्चितच एका सामान्य मानवाचे माझं लग्न होईल. माणसाची सुख दुःख आणि लग्न झाल्यानंतर संतती सुख सुद्धा मला भोगावं लागेल. त्यांच्या मुखातून निघालेला शाप सत्य आणि सत्य होणार आहे. अगं ब्रह्मनाथाच्या नावाला ब्राह्मणाच्या मुखातील शब्द हे सूर्य प्रकाशामध्ये सत्य आणि सतेज आहे आणि ते सतेजच राहावे आणि तो शाप मला तुला भोगावाच लागणार आहे. साम्राज्याचा जिथं जिथं जाशील तुझ्या संरक्षणासाठी माघारी फिरू नको. विश्वाच्या विश्वनियंता परमेश्वरानं कुणाच्या नशिबी काय लिहिलंय याची तिळ मात्र ही कल्पना कुणाला नसते. कदाचित तुझ्या नशिबी भरत म्हणताचा शाप मृत्यूलोकाच्या ठिकाणी भोगणार असेल. पण देव दरबारातील रत्न असतो स्वर्गातील देव आहे. मग लवकरात लवकर हीच स्वर्गातील देव पुनश्च स्वर्गात हा देवराज देवेंद्र घेऊन
महिन्यात झाली या बापल्याची. तो सकाळी बाहेर पडून गेलो अजून काही पोचतोच नाही. आता काय करतालाच मला सांगा. मला काय बोलासारखे नाही का 17 बाबती मी सांगले घरवाल्यानो. आपलं जलम झालो ना तो लवाराच्या घरात झालो. आपलं काम काय याचं लक्षात ठेवा थोडा. आतापर्यंत तुमच्या आजान काय केलं, बापाशीन काय केलं आणि त्यांच्या पोटात जन्म घेऊन तुम्ही काय करता ते तू विचार करा थोडं. असं सांगा गेले का मागा काय सांगतं तू बोलायचं ना. तू माझी बायको असस ना मी सांगा तसा वागायचा. मी सगळा काय तर बरोबर करतलंय. बरोबर का औषध भाऊ करतलंय का पण बोलतलंच कसं मागा भाऊ कोण असं बोला म्हणून मी गप्पवतोय. घराकडे काय होत ना आता माझा मागा ठाव नाही यांका ठाव नाही. एकदा बाहेर पडून गेले तर बायको आले. अहो सकाळी तो अनिल बसाई एक कोयतं घेऊन आणि माका काय सांगायला लागलो भगवान की गेलो माझ्या बाबा भगवान माझा भाऊ काय झाला कोयतो दिल्या ना पाणी दिल्यानंतर पाणी झाला नरम म्हणता कोयतं की धार वाकली. माझ्या बाबा म्हणता काहीतरी सुक्या लाकडात मारला ती लपली असतात मी नाही म्हणत नाही. जे माझी आवशी नाही तेव्हा थोडीच होते म्हणतात. हे पैसे होते 100 रुपये बक्षीस दिला तेव्हा त्यांनी 2 हाताने दिले 4 हाताने देऊन त्यांचं बराबर आणि त्यांच्याबरोबर माझ्यावर बरा बोलायचं. आता केळ तोडताना जर पैशाची धार नसली तर मागा सांगा या बापल्यानं कसला पाणी दिला. तो गेलो त्याचा बाबा कुठे गेले माझ्या बाबाच्या कोयतो ठेवून जा मग येतो ऐकलं मनात सांग गेलो तो गेलो दुसरं कुराळ घेऊन गेलो मग म्हणतो भगवान की गेलो अरे बाबा सगळे येतात ते भगवान काही गेलो मला विचारतं. मग जो राग गेलो सांगायचं केलेलं भगवान गेलो म्हणा बोलतानाच कसा आपल्या भावा कोण बोला. अशी लोक माझी टमना करतं. मोठ्यापासून लहाना पाहिजे सुद्धा ह्यांका नको त्याला बोलतं. तो बघ आता योग्य तसं पोरगो आतो का त्याच्या अजून वटावरचा दूध चुकला नाही आणि मागा सांगता भगवान गेदर केले. अरे काय भगवान अरे भगवान माझं भाऊ समाज ना भगवान लोकांना गेदर का भगवान तुझ्यापासून गेदरून तो सांगता आपल्या बापाचे पैसे येते दारी येते दिल्यांना पण तुझं बापूस आणि ते खायचा बघून घेते तू असलं माझ्यासमोर बोला नको ना माझ्याला. अशी लोक बोलतो मग काय करता सांगा वाईट नाही वाटतं का. त्यांची आवाज बापूस मराने गेले पण अजून लोक त्यांची आठवण काढतं समाजाला मेले तरी सुद्धा. बघा सचिन मेस्त्री खानोलीने 50 रुपये बक्षीस दिला तेव्हा त्यांनी 2 हाताने दिले आणि 4 हाताने देऊन त्यांचा बरा कर आणि त्यांच्याबरोबर माझा बरा. असे लोक बोलतात ना पण यांच्या औशी बापाशी अजून लोक आठवण काढतात. ते मरण गेले पण सगळे लोक सांगतात भगवानाची आऊस बापूस म्हणजे काय विचारतात. देव माणसा होती बिचारी. भगवानाची आऊस म्हणजे अगदी हळदीचं उंडो. भगवानाची आऊस म्हणजे हळदीचं उंडो नाही बापूस म्हणजे उसाचं दांडो आणि भगवान जन्मा गेलो तो काय करलो असं म्हणते ना का खरोखर मका वाईट वाटतं. तर आपल्या भावात कोणी बोला नाही त्याची बायको ऐका भावाबद्दल असा पण यांचे जर गुणच तसे तर लोक बोलतेलेच ना. सगळे लोक सांगतात भगवानाचं बापूस कसं या गावात बिचारो वाघासारखं वागलो. भगवानाचं बापूस या गावात सगळं वाघासारखं वागलो पण त्या वाघाच्या पोटात कोलो जन्मा असं म्हणते मी का माझा रडत सुद्धा आहे पण मी रडत नाही की त्याचे यांचे गुण कशा म्हणा मी म्हणते कोलो तर बोलो आपलंच बोला मला सगळ्या आता सकाळी बाहेर पडायला गेले असे लोक येतात. लोक काय म्हणतली ह्या बोलत राहला गोवला येलो म्हणून आता काय ठरवलं हे काही आत्याची जात नाही बुटकी उठून आणूची लागते दारू खाऊन तरी पडलेले असतले माका टाकायचा वाचोगत वाट बघतले यावेळी मला खरं बोलतोय खरं पण नाही मार्गाने मार्गक्रमण करतोय या पाऊल वाटत याच पाऊल वाटेनं माझा वैरी गेला असेल. समोर दिसणारी ही झोपडी मग या झोपडीत नक्कीच माझ्या वैर्यानं आश्रय घेतला असेल. झोपडीत कुणी आहे का पाहू. कोण आहे का झोपडीत आता कोण काय घेऊन गेलो हो झोपडीत कुणी आहे का. मी असे घरातील माझ्या बाबा मी आत येऊ का तुम्ही बाहेर नको
नको तू घरातून कमी बाहेर घाबरू नका नाही माझ्या बाबा मी बियाला नाही खरा सांगत घाबरू आहोत. नका तुम्हाला काहीच उपद्रव नाही नाही उपद्रव करू नाही याचा मग कसा मारता मी बियाले कसा आधीच करून तुझा मी तोंड बघले तोंड बघल्यावर माका वाटलं होती की काय ते कान तुझे याच्यावरून आमची ओळख सोबत बारीक बारीक नी कानच मोठं कशी याच्यावरूनच आमची ओळख नाव आमचं शिल्पकर्णी आऊसाबाई बरोबर नाव ठेवलं अरे त्यांच्याकडे काय नमस्कार मावशी. मावशी मावशी म्हणची नी पुढे रावची पुढे तू उभा राहू दारावर अरे परची बापू हो तू मावशी मावशी मला घरात धावतो कसो का कळत नाही तुका हो मावशी हा. तुमच्याजवळ काम होतं. अरे कधी पुढे उभा राहू दारावर हो तुमच्याजवळ काम होतं मी ना तुमचा सवय घाणीरडी आहे बोलताना पुढे पुढे आता परची बाई माणूस मी हो आम्हाला आता सवयच आहे बोलताना जवळ आहे कसलं काम आहे माझ्याकडे मी कामं करीत नाही माझं गो कामं करता काय सांगता का मी फक्त भात वळतोय बाकी सगळ्या काम तेच करतो तुमचा नवरा कुठं आहे? ते नाही मग त्यांचीच वाट बघित होतो बरं झालं ना हो नाही झालं ते बरं हो मावशी म्हणजे झोपडीत तुम्ही एकटेच जा हो मग मला सांगा या दिशेने कोण आले होते का आमच्या या वाटेवरचं हे पाणी किती सकाळपासून येतं जातं मग परत लोक जातं माझ्या घरात तुमच्या घरात माझ्या घरात दोन बाकी येईल सकाळपासून एक कोणती घेऊन येतो आणि एक कुराडी घेऊन येतो. हो, केळवय. एक स्त्री एक पुरुष बाल माणूस नाही या दिशेने खोटं बोलू नका मी कधीच खोटा बोलत नाही मी नाही तरी खोटा बोलायचे नाही मी खरंच बोलत असते कधी. मावशी माझ्या मित्रांना पाहिलं याच मार्गाने मार्गक्रमण करून या दिशेने झाली अर्थात तो माझा वैरी आहे पुढं बाहेर येतो तुझ्या डोळ्याने बघलं तरी मग काय करतो कारण आहे ना माझ्या नेत्राने या दिशेने येताना पाहिलं म्हणजे माझ्या घरात नाही म्हणजे तुमच्या या झोपडीत आश्रय माझ्या बाबा नाही रे तुला सांगाल इतक्या खोटा बोला बोला मी माझ्या नेत्राला पाहिले मावशी माझ्या स्वभावाची कल्पना कदाचित तुम्हाला नसेल हं. काय पाहत नाही हे तू बोलते त्याचा मग हसागत येतात सामान्य बोलतात आणि पुढे पुढे येतो म्हणून सोडते येतात समजलं ना तू माझ्या दारावर येईल तू पण नमस्कार केले मावशी मावशी मस्त आणि वळे दिलं तरी माझ्या मनात संशय नाही वळे केलं तर आधी चुलीकडे येऊ लागलंस तू हो त्याला तुका जर खोटं वाटतं ना माझ्या घरात कोण येऊ नाही तुझ्या बापाची ती शपथ घेऊ हो, माझ्या बाबाची का तुका खरं वाटा तुमच्या माझ्या नवऱ्याची घ्या ना. माझ्या भावाची किती मला मला खरं वाटावं माझा विश्वास पटावा मला आज येऊ दे माझ्या नेत्रानं मी पाहिजे काय खुळावलं होती का माझ्या घरात किती येऊन आलो एक तर एकटाच बाहेर माणूस आहे तुका माहित नाही माझं भाऊ कसं असं तू कापून वाटे खाली तुझे हो मावशी आता काहीतरी अविचार करू नका. पुढे मला सांग तू जर माझ्या घरात येईल आणि तितके तर ते येईल. तर माझा विचार केला बरकी आपल्या घरात किती हो मावशी असा काहीतरी अविचार करू नका अरे विचार तू करतोय ना मी नाही करतोय माझ्या घरवाल्या सांगत अहो, कोण तुमचं वय काय माझं वय काय म्हणजे वयाचा काय असा वयाचा काय असा वयाचा काय नसता समजलं ना म्हाताऱ्याने दांड्या आणि प्रेमासाठी कुळावलेल्या माणूस लोक समजतो मग तो आतापर्यंत गौरव गेले तो भाज्या नको नको बोलायला लागला तू काय वाटलं मग बोलायला घ्यायचं काहीतरी बोलत राहू माझ्या जायचं वाईट बाल म्हणून बोलत नाही समजलं ना गाडी घालून झालं तर पाऊस मत तोंड न उभाचा हत्याला बरोबर असतं सगळ्यांचा डाव कसा मी कसा असायचा आमच्या वाडीत पण माझ्यासाठी ना आता चावटपणा घरात येऊ काही विचारता हो रागावतोय कशाला तुमचा नवरा नाही नवरा येणार ना काय झालं? काय सांगा माझ्या वैऱ्याला आश्रय दिला होता समाधान झालं ना आता पैसे दिले म्हणून घरात येऊन सांगा तुका हो असं केलं मी सांगते तसा कर मी माझं सांगतो तू ऐका नाही मी सांगान तसं तू ऐकायचं हो मी चटकन आणि पटकन बाहेर जाईल ना पटकन नको मी सांगतोय काय तुका जर माझ्या घरातच बघून जा ना तर मी उमऱ्यावर येते तू बघ तुझा वाटोळा काय अरे तुझं सत्यानाश झालो वाटोळा झाला
शेजारी सगळे धावले तर तो चिखल कधी चिखल धावाले कोणीतरी धावाले ए सत्यवान शर्मा धावले आमचे मित्र उर्वशी मनाची मनाशी घट्ट गाठ बांधली जावी, हृदयाच्या तारा हृदयाशी जोडल्या जाव्या आणि त्या छेडताना त्यातून फक्त एकच नाद उमटावा, उर्वशी उर्वशी उर्वशी. समाधान वाटत, कारण प्रेमात काय जादू आहे. प्रेम ही एक प्रकारची उपजत भावना आहे. उर्वशीची आठवण आम्हाला झोपू सुद्धा देत नाही आणि उर्वशीची आठवण आम्हाला जागा सुद्धा राहू देत नाही. उर्वशी राज करते पूर्ण उर्वशीची आठवण झोपू देत नव्हती. आता उर्वशीची आठवण जागेपणी सुद्धा येऊ लागली. राज करते पूर्ण आवाज आम्हाला ओळखीचा येतोय, आवाज आमच्या मनाच्या द्वाराला येतोय. ही नक्कीच उर्वशी 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 उर्वशी. नाही, क्षणभर भावनाने शलवणी कवटाळण्यासाठी पुढे आलं. क्षमा असावी. शरीर पूर्ण पायमान होते, नेत्रा वाटते अश्रुधारा वाहते. नाटक होतं स्वर्ग दरबारी. अरे झालं नाही का? राजे, फार मोठा प्रसंग माझ्यावरती आहे. प्रसंग हो ऐकूया. हो तुमची आज्ञा घेतली. देव दरबारात माझं जाणं झालं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही नाटिकेला सुरुवात केली. माझी भूमिका होती ती साक्षात लक्ष्मी माता. लक्ष्मी पण ती नाटिका सादर करत असते वेळी वैकुंठीचे देव म्हणजे नारायण. हो यांचं नाव माझ्या मुखात न येता राजे तुमचं नाव आहे. लक्ष्मी मातेची भूमिका साकार असताना वैकुंठीच्या नारायणाच्या ऐवजी तुमच्या मुखात माझं नाव आलं. उर्वशी कसं शक्य आहे? याला कारण तुमची माझी झालेली भेट. काही क्षण माझे म्हणण्यासारखं तुमच्या तो ओढ घेत होता. काही क्षण मी सुद्धा तुमच्या प्रेमात पडले होते आणि म्हणून सहज सहज माझ्या मुखात राजे तुमचं नाव. उर्वशी पुढे काय घडलं? नाट्यक्षेत्राचे अभ्यासक म्हणजे भरत म्हणून भरत मुनी हो यांना त्या गोष्टीचा राग आला. रागाच्या भरात त्या महंताने मला शाप दिला. एका सामान्य मानवाचं जीवन मला जगावं लागेल. एका सामान्य मानवाशी माझं लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतर संतती सुख सुद्धा मला भोगावं लागेल. तो शाप किंवा असत्य होऊ शकत नाही. उर्वशी अगं ब्राह्मणाच्या मुखातून निघणारी रसवंती सरस्वती हो. तिला विटाळण्याचा अधिकार या विश्वाच्या ठिकाणी देवतांना सुद्धा नाही. क्षमा कर ग मला. ना मी तुझं संरक्षण केलं असतं, ना मी माझं प्रेम पुष्प तुझ्या चरणाशी वाहिलं असतं. क्षणभरासाठी ना तुझा स्वीकार केला असता. मला नसताना सुद्धा जबाबदारीची जाणीव झाली म्हणून स्वर्ग दरबारी तू ना गेली असतीस. ना महालक्ष्मीची भूमिका साकार असताना वैकुंठीच्या नारायणाच्या ऐवजी या पूर्वबाचं नाव उर्वशी. उर्वशी हे शाप की वरदान ग? शाप की वरदान? उर्वशी हे शाप की वरदान? तुमचं बोलण्याचं एकच.
ज्यावेळी भरत मुनीने तुला शाप दिला, सामान्य मानव कुटीत वावरशील, मानवाशी विवाह होईल, मानवापासून संतती प्राप्त होईल, सांग कोण आठवलं तुला? राजे आपण मला आठवलं. मीच आठवलं ना. सत्य मग आई, अगं जी तुझी आणि माझी भेट होती, ती भेट अर्धवट होती. आणि म्हणूनच देवाला घडवून आणलेला जाणून बुजून हा योगायोग आहे. आणि या शापाचं वरदानात रूपांतर करण्यासाठी हस्तिनापूरला राजा पुरवा उर्वशी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे म्हटलं. नेत्रपुस, सहज तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडले. आपण माझ्याशी लग्न करा. नक्कीच राजे, मी सुद्धा लग्न करेन तुमच्याशी. मी नाही म्हणत नाही हो, पण राजे माझ्या काही अटी आहेत अगदी आणि त्या अटीची पूर्तता जर तुमच्याकडून होत असेल, राजे मी खुशाल लग्न करेन. ऐकूया. एक नव्हे, दोन नव्हे, राजे माझ्या 3 अटी आहेत. उर्वशीच्या 3 अटी. 3 अटी आहेत. ऐकूया. राजे, पहिली माझी अट, या राजसुखाचा उपभोग तुम्ही घेताय. नक्कीच. वैभव संपन्न असे राज करते तुम्ही आहात. विवाह नंतर गजांत राजलक्ष्मीचं वैभव तुझ्या पायाशी लोटांगणी, नोकर चाकर तुझ्या हाती सरशी तुझ्या समोर हजर राहतील. त्याची काही गरज नाहीये मला. राजे, फक्त माझ्या प्रेमासाठी आणि माझ्यासाठी या साऱ्या राजसुखाचा त्याग तुम्हाला करावा लागेल. मान्य आहे तुम्हाला? नक्कीच. खरा या विश्वाच्या ठिकाणी आनंद हा प्रेमात आहे. त्याग केल्याशिवाय प्रेम केव्हा सफल होत नाही. आणि म्हणूनच उर्वशीच्या विश्वासाच्या पोटी स्वर्गातून या हस्तिनापुरापर्यंत आलीस. जो विश्वास तू माझ्यावर ठेवलास आणि ते प्रेम तू माझ्यावर केलंस, त्या प्रेमाला कसुबर देखील तडा राज करता जाऊ देणार नाही. आणि म्हणून केवळ तुझ्यासाठी हा राजकर्ता राजा पुरवा साऱ्या वैभव संपत्तीचा त्याग करून एक सामान्य मानव बनून तुझ्याशी विवाह करेल, संसार थाटेल. पहिली अट तुझ्या मला मान्य. एक अट आपण माझी पूर्ण केला. राजे, आता माझी दुसरी अट आहे. स्वर्ग साम्राज्यातून येताना मी माझ्यासोबत राजे 3 मेंढ्या घेऊन आली आहे. अजपुत्र. अजपुत्र. आणि त्या अजपुत्राचं संरक्षण जीवा पलीकडेही राजे तुम्हाला करावं. छातीची ढाल करत येणारा प्रत्येक शत्रूशी झुंज नाही. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत अजपुत्रांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. दुसरी अट मान्य. आता शेवटची आणि तिसरी अट. ऐकूया. राजे, तुमचं आणि माझं लग्न झाल्यानंतर संभोगा व्यतिरिक्त तुम्ही मला किंवा मी तुम्हाला विवस्त्र अवस्थेत केव्हाही पाहता कामा नये. यदा कदाचित असं घडलं तर? आणि समजा असं घडलं असेल, मी पुनश्च स्वस्थानी जाईल. म्हणजे मधुमेलाशिवाय संभोगा व्यतिरिक्त तू मला किंवा मी तुला नग्न अवस्थेत केवळ पाहता कामा नये. खरंय. यदा कदाचित जर का असं घडलं असेल, उर्वशी मूळ स्वरूपात पुन्हा स्वर्गात जाईल. मग तुझी तिसरी सुधार राजा पुरवाला मान्य केली. साऱ्या सुखाचा त्याग तुम्ही केला. नक्कीच. डॉक्टर सुखो, राजअधिकार, न्यायदंड, राजदंड, महाराणी इलाराणी यांच्या स्वाधीन करून तुझ्या समवेत सामान्य मानव बनव.
स्वरूपाय स्वाहा. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय स्वाहा. ब्रह्मस्वरूपाय स्वाहा. मन प्रफुल्लित झालंय, कारण अखिल विश्वाचं निरीक्षण ही लक्ष्मी माता करते आहे. आणि सकल भक्तांजवळ जर पाहिलं असेल ना, खऱ्या अर्थाने मनाला समाधान प्राप्त होत आहे. कारण या लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी माझा प्रत्येक भक्त अष्टरूपांमध्ये या लक्ष्मी मातेची आराधना करतोय. आदिलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, जयलक्ष्मी, गजलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अष्टरूपांमध्ये या लक्ष्मी मातेला भजतोय पुजतोय. भक्त हो, जाणते मी प्रत्येक भक्ताची इच्छा आहे की ही लक्ष्मी माता सदोदित आपल्या घरी वास्तव्य करून राहावी. पण भक्त हो, ही लक्ष्मी चंचल आहे. ही अधिक काळ कधीही कुणाच्या घरी स्थिरावत नाहीये. पण तुम्ही माझी बाळ आहात. प्रत्येक भक्ताची मनोकामना परिपूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. मग अधिक काळ नसून थोडा काळ का होईना प्रत्येक मानवाच्या घरात वास्तव्य करणं हे माझं कर्तव्य आहे. पण भक्त हो, आज माझ्या प्राप्तीसाठी कित्येक भक्त तळमळत आहेत. काही भक्तांचं जर पाहिलं असेल ना, तर चांगल्या मार्गाचं अवलंबन करून या लक्ष्मी मातेला भजतायत पुजतायत. पण काही भक्तांचं निरीक्षण मी करते आहे, माझ्या प्राप्तीसाठी वाम मार्गाचं आचरण करतायत. चोरी, लबाडी, जुगार अशा अनेक मार्गाने माझी प्राप्ती करतायत. पण कोणत्याही प्रकारे जरी माझी प्राप्ती केली ना, त्याच्या घरी वास्तव्य करणं हे माझं कर्तव्य आहे. पण तो भक्त वाम मार्गाने माझी प्राप्ती करतो ना, त्याच्या घरात कधी सुख समाधान त्याला प्राप्त होणार नाही आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गातून ही लक्ष्मी माताच्या घरातून बाहेर पडते. आणि ज्यावेळी लक्ष्मी घरातून बाहेर पडते ना, त्यावेळी माझी भगिनी म्हणजे अवदसा त्याच्या घरामध्ये प्रवेश करते. आणि एकदा का तिने प्रवेश केला की त्या भक्ताला कधीही सुखाची प्राप्ती होत नाही. कारण म्हणतात ना, परमेश्वराच्या लाठीला कधी आवाज नसतो. ज्यावेळी ती पृष्ठभागी पडते ना, त्याचवेळी त्या भक्ताला कळून चुकतरी कोणीतरी आपल्याला समजावतंय. अशा प्रकारे मी सुद्धा समजावते, पण त्या भक्ताला कळण्यासाठी फार विलंब लागतोय. आज माझ्या प्राप्तीसाठी तुम्ही माझ्या चरणावरती गंध, धूप, पुष्प, अगरबत्ती वाहता. याच्याऐवजी तुमच्या अंगातून पडणारा एक घर्मबिंदू, एक घामाचा थेंब जर माझ्या चरणावर पडला असेल ना, तर ही लक्ष्मी माता सदोदित तुमच्या घरी वास्तव्य करेल. सदोदित तुमच्या घरी वास्तव्य करेल. तुमची भक्ती पाहिली, मन प्रफुल्लित झालंय आणि या हर्षभरीत मनाने प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देते. इच्छित मंगलता सफला संती पाहो तुमच्या सदभक्तीलाया. पाहो तुमच्या सदभक्तीलाया. आशीर्वाद माझा तुम्हा.
मला सांगतो बापरे नभो मंडलातून येणारा ध्वनी नभराचं आगमन